1995 पासून या खोलीत ते कुटुंबासह वास्तव्यास आहेत. यानंतर स्मिता रघुनाथ शेट्टे, 76 वय आहे त्यांचं, चाळ क्रमांक 11, खोली क्रमांक 38. श्रीमती स्मिता रघुनाथ शेट्टे. मूळ भाडेकरू कैलासवासी सीताराम शेट्टे होते. स्मिता रघुनाथ शेट्टे या 1967 साली विवाहापासून कुटुंबासह 58 वर्ष बीडीडी चाळीतील या खोलीत वास्तव्यास होत्या. स्मिता रघुनाथ शेट्टे. मान्यवरांच्या हस्ते त्यांना घराची चावी प्रदान करण्यात येत आहे. यानंतर श्रीमती पद्मावती मोहन राणे, वय आहे त्यांचं 75, चाळ क्रमांक 30, खोली क्रमांक 53. मूळ भाडेकरू कैलासवासी शंकर सीताराम राणे हे सन 1940 पासून या खोलीत वास्तव्यास होते आणि पद्मावती राणे यांचे सासरे 1940 पासून बीडीडी चाळीत या खोलीत वास्तव्यास होते. पद्मावती मोहन राणे. यानंतर श्रीमती शुभांगी सदाशिव गुरव, वय 75, चाळ क्रमांक 30, खोली क्रमांक 75. शुभांगी गुरव हे मूळ खोलीधारक आहेत. श्रीमती गुरव या 1982 पासून एकत्रित कुटुंबासह याच खोलीत 40 वर्ष वास्तव्यास होत्या. शुभांगी सदाशिव गुरव. यानंतर चंद्रकांत गोविंद बावडेकर, वय 75, चाळ क्रमांक 9, खोली क्रमांक 63. मूळ भाडेकरू गोविंद बावडेकर होते. त्यानंतर ही खोली चंद्रकांत गोविंद बावडेकर यांच्या नावे पात्र करण्यात आली. चंद्रकांत बावडेकर 1950 पासून 75 वर्ष सदर खोलीत वास्तव्यास होते. चंद्रकांत गोविंद बावडेकर. चंद्रकांत गोविंद बावडेकर यांना चावी प्रदान करण्यात येत आहे. यानंतर फुलाबाई जगन्नाथ भोसले. फुलाबाई जगन्नाथ भोसले, वय 75, चाळ क्रमांक 31, खोली क्रमांक 3. फुलाबाई जगन्नाथ भोसले. फुलाबाई जगन्नाथ भोसले यांना चावी प्रदान करण्यात येत आहे. यानंतर विजय श्रीधर कासले. विजय श्रीधर कासले. विजय श्रीधर कासले. विजय श्रीधर कासले. यानंतर ज्युलियस डिसोजा.
ज्युलियस बॅप्टिस्टा डिसोजा. यानंतर श्रीमती विजया रमण मयेकर. विजया रमण मयेकर. विजया रमण मयेकर. शशिकांत गणपत करगुटकर. शशिकांत गणपत करगुटकर. हा आनंदाचा क्षण कॅमेरामध्ये कैद होतोय. शशिकांत गणपत करगुटकर. त्यानंतर देवानंद सूरजचंद ढिका. देवानंद सूरजचंद ढिका. देवानंद सूरजचंद ढिका. देवानंद सूरजचंद ढिका. यानंतर प्रमोद बाळकृष्ण शेलार. प्रमोद बाळकृष्ण शेलार. प्रमोद बाळकृष्ण शेलार. जोरदार टाळ्या वाजवून आपण देखील यांच्या आनंदात सामील व्हायचं आहे. सीमा सुरेश सावंत. सीमा सुरेश सावंत. सीमा सुरेश सावंत. यानंतर विश्वजित जयसिंग भोसले. विश्वजित जयसिंग भोसले. विश्वजित जयसिंग भोसले. त्यानंतर बजरंग शंकर काळे. बजरंग शंकर काळे. बजरंग शंकर काळे. आणि कृष्णाबाई काळे. कृष्णाबाई काळे. कृष्णाबाई काळे. कृष्णाबाईंनी सर्वात आधी घर रिकामा करून म्हाडाला सुपूर्द केलं होतं. त्यामुळे जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं अभिनंदन करूया.